मित्रांनो, आता आपण बायोलॉजिकल टूल्स बघूया. आता बायोलॉजिकल टूल्स काय आहेत ते आधी जाणून घेऊया. त्यासाठी एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. सपोज एक मेकॅनिक आहे. मेकॅनिककडे वेगवेगळे टूल्स असतात त्याचे. फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर असतो, पाणी असतात, मग पक्कड असते आणि याद्वारे तो वेगवेगळे मॉडिफिकेशन करू शकतो त्याच्या गाडीमध्ये, व्हेकलमध्ये किंवा रिपेअर करू शकतो किंवा मॉडिफिकेशन करू शकतो. तेच जर आपण एका बायोटेक्नॉलॉजिस्टकडे बघितलं, बायोटेक्नॉलॉजिस्टच्या सायंटिस्टकडे बघितलं, तर त्याच्याकडे बायोलॉजिकल टूल्स असतात आणि या बायोलॉजिकल टूल्सद्वारे तो जीन क्लोनिंग करू शकतो, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी घडवून आणू शकतो, जीन ट्रान्सफर करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, बरेच काही गोष्टी करू शकतो आणि यासाठी त्याला बायोलॉजिकल टूल्स ची मदत घ्यावी लागते. आता बायोलॉजिकल टूल्स बघितले तर 3 प्रकारचे असतात मोस्टली. पहिला जो असतो तो एन्झाइम्स असतात. आता मित्रांनो, एन्झाइम्स आपल्याला माहिती आहे हे बायो कॅटॅलिस्ट असतात. हे कुठलंही रिॲक्शन करायचं असेल तर हे घडवून आणतात आणि बायोलॉजीमध्ये हे जे एन्झाइम्स आहे हे खूप इम्पॉर्टंट असतात. सो मोस्ट ऑफ दी 60 ते 70% जे काम असतं हे एन्झाइम्स मुळे होत असतं. दुसरे क्लोनिंग वेक्टर्स किंवा व्हेइकल डीएनए ज्याला कॅरी करतात. असे काही वेक्टर्स असतात जे डीएनए कॅरी करतात एका ऑर्गॅनिझम वरनं दुसऱ्या ऑर्गॅनिझमला. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये. दुसरे कॉम्पिटंट होस्ट म्हणजे ज्यामध्ये हे एन्झाइम्स आपल्याला किंवा हे जीन असतात ते त्यांना ट्रान्सफर करायचे, त्यामध्ये ते आपल्याला ट्रान्सफर करायचे, ते आहेत कॉम्पिटंट होस्ट. आता कॉम्पिटंट होस्ट जे असतात ह्याला क्लोनिंग ऑर्गॅनिझम असंही म्हणलं जातं आणि हे मॉडेल असतात, मॉडेल ऑर्गॅनिझम असतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियामध्ये इकोलाय मोस्टली यूज केला जातो, प्लांट्स मध्ये अरेबिडोप्सिस यूज केला जातो, एनिमल्स मध्ये माऊस, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स एनिमल्स यूज केले जातात आणि हे सगळे येतात ते कॉम्पिटंट होस्ट मध्ये. कॉम्पिटंट म्हणजे हा जो डीएनए ते ऍक्सेप्ट करतात. आता मित्रांनो, एन्झाइम्स जर बघितलं आपण, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स असतात. एन्झाइम्स जे असतात हे मोठा फाउंडेशन असतो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये. विदाउट एन्झाइम्स आपण काहीही करू नाही शकत. आता एन्झाइम्स वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल लायसोझाइम्स असतात जे लायसिस घडवून आणतात, न्यूक्लियसिस असतात जे डीएनए आरएनए कट करतात. त्यामध्ये पण 2 प्रकारचे न्यूक्लियसिस असतात, काही एक्झोन्यूक्लियसिस असतात, काही एंडोन्यूक्लियसिस असतात. एक्झोन्यूक्लियस बाहेर कट करतात, डीएनएच्या एंडला कट करतात, वाईल एंडोन्यूक्लियस डीएनएच्या आतमध्ये कट करतात. मग रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस तेच झालं. डीएनए लायगेसिस असतात, डीएनए लायगेसिस 2 डीएनए एकत्र जॉईन करतात म्हणजे स्टिक करतात, त्याला डीएनए लायगेसिस म्हणलं जातं. डीएनए पॉलिमरेज, पीसीआर रिएक्शन आपण बघितलं, जर आपल्याला डीएनए डुप्लिकेट करायचा असेल, एम्प्लिफाय करायचा असेल तर डीएनए पॉलिमरेज आपण यूज करू शकतो. काही अल्कलाइन फॉस्फेटेजेस असतात जे की क्लोनिंग साठी इम्पॉर्टंट असतात. देन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज असतात जे की आरएनए टू डीएनए कन्व्हर्जन जो करायचा असेल तर ते घडवून आणतात. तर यांपैकी आपण एक मोठं एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स. आता मित्रांनो, डीएनएचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हा जो डीएनए असतो हा न्यूक्लियोटाइड्सनी बनलेला असतो. म्हणजे एटीजीसी, ॲडेनिन थायमिन गुआनिन सायटोसिन, या 4 न्यूक्लियोटाइड्सनी बनलेला असतो आणि हा पॉलिन्यूक्लियोटाइड आहे. म्हणजे हे जे न्यूक्लियोटाइड्स असतात एकमेकांना अटॅच असतात आणि हा जो अटॅचमेंट असतो, जो बॉन्ड असतो या 2 न्यूक्लियोटाइड्स मध्ये, तर तो असतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड, जो की फॉस्फेट मॉलिक्यूल 5 प्राइम फॉस्फेट आणि 3 प्राइम हायड्रॉक्सिल ग्रुप मध्ये बनलेला असतो, त्याला फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणला जातो. आणि हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक करायचं काम करतात न्यूक्लिएसेस. आता न्यूक्लिएसेस डिपेंडिंग ते कसे कट करतात आणि त्यांचं रेकग्निशन सिक्वेन्स काय त्याच्या आधारे 2 प्रकारचे न्यूक्लिएसेस प्रेझेंट असतात सेलमध्ये. ते असतात एक्झोन्यूक्लियसिस आणि एंडोन्यूक्लियसिस. एक्झोन्यूक्लियसिस जे असतात ते डीएनएच्या एंडला, जिथं डीएनए संपतो त्या एंडला एक्झोन्यूक्लियसिस कट करत सुरुवात करतात, म्हणजे असे खात खात जातात डीएनए ला. वाईल एंडोन्यूक्लियस जो असतो तो डीएनएच्या मध्यंतरी कुठेही मधल्या बाजू, तो एंड असेल, एंडच्या मधल्या बाजूला असेल किंवा कुठेही असेल, तर तो मधल्या बाजूला कट करतो. तर कसे कट करतात आपण ते पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. आता मित्रांनो, 1970 मध्ये म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाइम कसे डिस्कवर झाले ते आपण पहिले जाणून घेऊया. 1970 मध्ये सायंटिस्टनी असं बघितलं की काही बॅक्टेरियाज मध्ये काही एन्झाइम्स असतात जे की डीएनएस ला कट करतात. जेव्हा पण एका डीएनए बॅक्टेरियावरती बॅक्टेरियोफाजचा हमला होतो, एका व्हायरसचा हमला होतो, तो व्हायरस तो त्याचा जो डीएनए आहे तो बॅक्टेरियामध्ये टाकतो.
सो बॅक्टेरियामध्ये टाकल्यानंतर बॅक्टेरियाला कळतं की असं काही डीएनए आलेला आहे आणि तो त्याचे न्यूक्लियसेस जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस असतात तो रिलीज करतो. तो रिलीज केल्यानंतर ते जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस असतात त्या व्हायरल डीएनए ला क्लीव्ह करतात, त्याला खाऊन टाकतात आणि खाल्ल्यामुळे हा जो व्हायरस आहे तो बॅक्टेरियावरती हमला केला होता त्यांनी, तो त्याचा सर्वनाश होऊन जातो आणि अशा प्रकारे बॅक्टेरियोफाज पासून त्याचा बचाव करू शकतो. तर हा जो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस आहे जे की क्लीव्ह करतात डीएनए ला किंवा रिस्ट्रिक्शन एक्झोन्यूक्लियस, हे ऍज अ मॉलिक्युलर सीझर म्हणून आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये यूज करू शकतो. आता मित्रांनो असा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा बॅक्टेरिया हे एन्झाइम्स प्रोड्यूस करतात आणि हे जे एन्झाइम्स असतात ते व्हायरल डीएनए ला क्लीव्ह करतात, पण असे पण चान्सेस असेल कारण की डीएनए सुद्धा सेलच्या आतमध्ये, एन्झाइम्स रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स पण डीएनएच्या सेलच्या आतमध्ये, तर असं पण होऊ शकतं की हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहे ते स्वतःच्या डीएनए ला सुद्धा क्लीव्ह करू शकतात किंवा खाऊन टाकू शकतात. हा, पण यासाठी काही एव्होल्युशन मध्ये अशी काही मेकॅनिझम डेव्हलप केली आहे बॅक्टेरियानी की त्यांनी काही जागा असतात डीएनए वरती जे ज्याला रेकग्निशन सिक्वेन्स म्हटलं जातं आणि हे जो रेकग्निशन सिक्वेन्स आहे हे एन्झाइम्स ओळखतात आणि या रेकग्निशन सिक्वेन्स वरती मॉडिफिकेशन केलं जातं बॅक्टेरियामध्ये, म्हणजे त्याला मिथायलेट केलं जातं आणि मिथायलेट केल्यामुळे हे जे एन्झाइम्स आहे त्या बॅक्टेरियाच्या डीएनए ला क्लीव्ह नाही करू शकत किंवा खाऊ नाही शकत किंवा कट नाही करू शकत. आता बरेच बॅक्टेरियामध्ये बरेच सारे एन्झाइम्स असतात ज्याला रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असं म्हणतो. हे जे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असतात प्रत्येक बॅक्टेरियामध्ये वेगवेगळे असतात आणि भरपूर सारे असतात. प्रत्येक रिस्ट्रिक्शन एन्झाइमचा जो रेकग्निशन साइट आहे तो वेगळा असतो. रेकग्निशन साइट म्हणजे काय? रेकग्निशन साइट म्हणजे हा एक सिक्वेन्स असतो डीएनएचा जो की रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स ओळखतात आणि तो ओळखल्यानंतर त्याच्यामध्ये किंवा त्याच्या साइडला हे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स डीएनए मध्ये कट मारतात. मित्रांनो रेकग्निशन सिक्वेन्स हा एक सिक्वेन्स असतो डीएनए वरती असा एक सिक्वेन्स असतो जो की रिस्ट्रिक्शन एन्झाइम ओळखतात. रिस्ट्रिक्शन एन्झाइम जे असतात ते हा एक सिक्वेन्स ओळखतात डीएनए वरती आणि तिथे त्याच्या मध्यंतरी कट मारतात, त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस म्हणले जातात. काही रिस्ट्रिक्शन एक्झोन्यूक्लियसेस जे असतात ते एक सिक्वेन्स ओळखतात आणि त्याच्या आजूबाजूला कट मारतात. पण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस जे असतात ते मोस्टली यूज केले जातात, म्हणून याविषयी आपण बोलणार आहोत. आता यांचा जो रेकग्निशन सिक्वेन्स असतो तो 4 ते 8 न्यूक्लियोटाइड्स लॉंग असतात आणि हे पर्टिक्युलरली त्यांच्यामध्ये एक सिमेट्री असते. तर तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल जर हा इको आर1चा रेकग्निशन सिक्वेन्स म्हणजे या सिक्वेन्सला तो ओळखतो आणि त्याच्यामध्ये कट मारतो. आता हा जो सिक्वेन्स आहे तर तुम्ही बघितला हा एक डीएनए स्ट्रँड आहे, हा एक 5 प्राइम 3 प्राइम डिरेक्शनला आहे आणि हा 5 प्राइम 3 प्राइम डिरेक्शनला हा अँटी पॅरलल सिक्वेन्स आहे. तर मित्रांनो जर तुम्ही हा सिक्वेन्स बघितला तर इकडून सी टी टी ए ए जी असा सिक्वेन्स आहे, पण दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड वरती बघितला तर तो सुद्धा सी टी टी ए ए जी म्हणजे सेम सिक्वेन्स म्हणजे, आणि या प्रकारच्या सिक्वेन्सला म्हणजे या प्रकारच्या सिमेट्रीला पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस असं म्हटलं जातं. सो मोस्टली जे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असतात या सगळ्या रिस्ट्रिक्शन एन्झाइम्सला एक पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स असते आणि एक पॅलिंड्रोमिक सिमेट्री असते आणि ही जी सिमेट्री असते ही रिकग्निशन सिक्वेन्स असतात जे की कुठल्याही डिरेक्शन जर 5 प्राइम 3 प्राइम ला बघितलं आणि 5 प्राइम 3 प्राइम नी बघितलं दुसऱ्या स्ट्रँड वरती तर ती सेमच असते. आता मित्रांनो तुम्ही बघितलं तर बरेच बॅक्टेरियामध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं बॅसिलस अमायलोलिक्विफेशियन्स मध्ये BAM-H1 म्हणून एक रिस्ट्रिक्शन एन्झाइम आहे, त्याचा जो सिक्वेन्स आहे तो GGATCC हा असतो 5 प्राइम टू 3 प्राइम डिरेक्शनला आणि तो जो कट करतो तो G च्या डिरेक्शनला जिथे एरो दाखवल्यात तिकडे कट करतो आणि हा खूप स्पेसिफिक असतो म्हणजे त्याच ठिकाणी कट मारेल. जर तुम्ही इकडे इको आर1 चा रेकग्निशन सिक्वेन्स बघितला तर तो आहे GAATTC आणि तो एस्चेरेशिया कोलाई ई कोलाई मधनं आयसोलेट केला गेला आहे आणि तो कट करतो G च्या इथे आणि G च्या इथे. सो दोन्ही ही G च्या इथे तो कट मारत असतो. आणि आणखीन एक बातमी म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाइम जे असतात काही रिस्ट्रिक्शन एन्झाइम ब्लंट एंड्स कट करतात आणि काही जे असतात ते स्टिकी एंड्स करतात. जर तुम्ही इकडे बघितलं एल्यू वन हा आर्थ्रोबॅक्टर ल्युटियसचा रिस्ट्रिक्शन एन्झाइम आहे
जो AGCT ला रेकग्नाइज करतो, ओळखतो आणि AG च्या ठिकाणी कट मारतो. आणि हा जो कट मारल्यानंतर इथे कुठे गॅप नाही राहत, म्हणजे ओव्हरहँग्स राहत नाही. म्हणजे असं तुम्ही 5 प्राइम ओव्हरहँग किंवा 3 प्राइम ओव्हरहँग तुम्ही बघू नाही शकत, म्हणजे प्लेन आहे. आणि असे काही कॉम्प्लिमेंटरी पार्टनर्स आहेत ते प्रेझेंट नाहीयेत इकडे. आणि इकडे जर बाम H1 ला बघितलं तर तुम्हाला इकडे 3 प्राइम ओव्हरहँग असा बघायला मिळेल, जो की हा आहे. GTAC यांना काही अँटी अँटी पॅरलल पार्टनर्स प्रेझेंट नाही, म्हणून त्याला 3 प्राइम ओव्हरहँग्स म्हणतात. आणि या ओव्हरहँग्सला स्टिकी एंड्स असं म्हटलं जातं. सो मोस्टली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी मध्ये स्टिकी एंड्स जे असतात ते खूप उपयोगी असतात क्लोनिंगसाठी. आता हेच जर आपण डायग्राम मध्ये बघितलं तर हा एक इको आर चा रेकग्निशन सिक्वेन्स आहे, जो की DNA वरती प्रेझेंट आहे. आणि हा आहे रिस्ट्रिक्शन एन्झाईम इको आर. आता तुम्ही जर बघितलं GAATTC हा एका 5 प्राइम 3 प्राइम डिरेक्शनला आहे, आणि त्याच्या ऑपोजिटला परत GAATTC पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्स आहे. याला पॅलेंड्रॉमिक सिमेट्री असं म्हटलं जातं. आता रेकग्निशन सिक्वेन्स हा आहे आणि रिस्ट्रिक्शन एन्झाईम हा आहे. रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स येणार आणि त्या सिक्वेन्सला पहिलं तो ओळखणार, तिकडे जाऊन बाइंड होणार, आणि बाइंड झाल्यानंतर त्यामध्ये काही चेंजेस होतात जेणेकरून असा कट मारतो, आणि तो स्पेसिफिकली Gच्याच पोझिशनला कट होणार. आणि हा आहे मोड ऑफ ऍक्शन ऑफ इको R1, जो की DNA ला तो कट करतोय. मित्रांनो, आता आपण क्लोनिंग वेक्टर विषयी बोलूया. क्लोनिंग वेक्टर हा एक व्हेइकल DNA, म्हणजे जेव्हा एका ऑर्गॅनिझम मधनं आपण DNA आयसोलेट करतो, एक जीन आयसोलेट करतो, तो पहिल्यांदा क्लोनिंग वेक्टर मध्ये इन्सर्ट करतो. आणि क्लोनिंग वेक्टर मध्ये एकदा इन्सर्ट केल्यानंतर हा जो एंटायर वेक्टर आहे हा एका ऑर्गॅनिझम मध्ये आपण टाकतो. आता मित्रांनो, वेक्टर जो असतो हा एक फॉरेन DNA सेगमेंट असतो, ज्यामध्ये आपण जीन आपला स्वतःचा इन्सर्ट करत असतो, एक जो की आपण एका ऑर्गॅनिझम मध्ये आयसोलेट केलेला आहे. आता हा जो वेक्टर असतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये ऍक्च्युली आयसोलेट केलेला असतो. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मिड. प्लाझ्मिड हा बॅक्टेरिया मधनं आयसोलेट केलेला असतो. दुसरे असतात बॅक्टेरियोफाजेस. सो बॅक्टेरियोफाजेस मधले जे DNA असतात ते ऍज अ वेक्टर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल M13 झाला, लॅम्बडा व्हायरस झाला. दुसरे फाजमिड. फाजमिड जे असतात ते बॅक्टेरियोफाज आणि प्लाझ्मिडच्या कॉम्बिनेशननी बनलेले असतात. काही असतात BAC असतात. BAC म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, जे की आर्टिफिशियली बनवलेले असतात बॅक्टेरियाच्या क्रोमोझोमनी. यामध्ये मोठे इन्सर्ट झेलण्याची त्यामध्ये कॅपॅसिटी असते. मोठा आपला जीन जर मोठा असेल तर आपण BAC यूज करतो. दुसरं आहे याक, ज्याला यीस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम असंही म्हणलं जातं. यामध्ये पण सेम क्षमता असते की हा मोठा जीन जर असेल तर YAC मध्ये हा अकोमोडेट करू शकतो. नेक्स्ट आहे ट्रान्सपोझोम्स. ट्रान्सपोझोम्स पण BAC YAC सारखेच असतात. नेक्स्ट आहे बक्युलो व्हायरसेस, मग आहे मॅमिलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम. सगळे हे जे सगळे वेक्टर्स आहेत यामध्ये वेगवेगळ्या DNA ची साईज आपण इन्सर्ट करू शकतो, वेगवेगळे पॅरामीटर्स, वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स यूज करू शकतो, वेगवेगळे कंट्रोल मेकॅनिझम्स असतात. सो या सगळ्या बेसिस वरती आपण कुठलाही एक वेक्टर चूज करू शकतो. आणि हा जो आहे चूज करायचा जो वेक्टर आहे हा डिपेंड असतो आपण कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला हा जो जीन आहे तो इन्सर्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियासाठी, बॅक्टेरियामध्ये आपल्याला जर इन्सर्ट करायचा असेल एखादा जीन तर मोस्टली आपण प्लाझ्मिड किंवा बॅक्टेरियोफाजेस यूज करतो. जर आपल्याला हाच एखाद्या अॅनिमल मध्ये एक्सप्रेस करायचा आहे तर MAC, दॅट इज मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम यूज करू शकतो. जर यीस्ट मध्ये करायचं आहे तर आपण यीस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम यूज करू शकतो. सो डिपेंडिंग ऑन कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला जीन इन्सर्ट करायचा आहे त्या ऑर्गॅनिझम अनुसार आपले जे वेक्टर्स आहेत ते चेंज होतात. आता मित्रांनो, एखादा वेक्टर जर आपण बघितला तर भरपूर सारे हजारो वेक्टर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण एखादा गुड वेक्टर म्हणजे एक चांगला वेक्टर आपल्याला निवडायचा असेल तर त्यामध्ये काही क्वालिटीज असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहिला आहे इंडिपेंडेंट रेप्लिकेशन. इंडिपेंडेंट रेप्लिकेशन म्हणजे जर आपण त्यामध्ये जीन टाकला आणि तो जो वेक्टर आहे आपण एखादा ऑर्गॅनिझम मध्ये इन्सर्ट केला तर तो स्वतःहून त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट रेप्लिकेशनची मेकॅनिझम आली पाहिजे. आणि ही मोस्टली ओआरआय जीनच्या फ्रॅगमेंटनी होऊ शकते. तर तुम्ही इकडे बघू शकता हा एक वेक्टर आहे आणि यामध्ये ओआरआय जीन आहे. हा जो ओआरआय जीन आहे मोस्टली प्लाझ्मिड्स मध्ये प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल PUC19 किंवा PBR322 हे प्लाझ्मिड्स मध्ये ओआरआय जीन असते, जेणेकरून हा जो वेक्टर आहे हा स्वतःहून रेप्लिकेट होऊ शकतो त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये. रेप्लिकेट म्हणजे हे जे मल्टिपल कॉपीज बनवू शकतात आणि ते मेंटेन ही
होऊ शकतात. दुसरं आहे वेक्टर शुड एबल टू बी इझिली इंट्रोड्यूस इन टू सेल्स. म्हणजे हा जो वेक्टर आहे हा दुसऱ्या होस्ट सेल मध्ये ज्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो इझिली ऍक्सेप्ट केला जाऊ शकतो, केला पाहिजे. आता काही वेक्टर्स असतात जे बॅक्टेरियल प्लाझमिड्स असतात, ते प्लाझमिड जे असतात ते अॅनिमल्स मध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. सो किंवा ऍक्सेप्ट नाही करू शकत, बाहेरचा जो डीएनए फ्रॅगमेंट आहे ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. सो असे काही प्लाझमिड्स असू शकतात, असले काही वेक्टर्स असले पाहिजे जे होस्ट सेल्स मध्ये इझिली इंट्रोड्यूस झाले पाहिजे. नेक्स्ट आहे मार्कर जीन्स, जे की अँटीबायोटिक रेजिस्टन्स साठी प्रेझेंट असतात. आता मित्रांनो, जेव्हा आपण एखादा जीन एका वेक्टर मध्ये टाकला आणि वेक्टर हा जो वेक्टर आहे आपण त्या एका ऑर्गॅनिझम मध्ये इन्सर्ट केला, आता तो केल्यानंतर आपल्याला कसं माहिती पडणार की हा जो ऑर्गॅनिझम आहे त्यामध्ये आपला जीन गेला आहे का नाही आहे. सो यासाठी काही मार्कर जीन्स असतात. फॉर एक्झाम्पल प्लाझमिड्स मध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स असतात. अँटीबायोटिक रेजिस्टन्स फॉर एक्झाम्पल हा तुम्ही बघू शकता, हा एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन आहे. म्हणजे यामध्ये जर एम्पिसिलिन तुम्ही या बॅक्टेरियामध्ये, सपोज या बॅक्टेरियामध्ये आपण हा जीन टाकला, हा वेक्टर टाकला, हा वेक्टर टाकल्यानंतर त्या ऑर्गॅनिझमला आपण एम्पिसिलिन वरती ग्रो केलं तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये अशी केपेबिलिटी येईल की तो एम्पिसिलिन रेजिस्ट करू शकेल. म्हणजे एम्पिसिलिन हा एक अँटीबायोटिक आहे, त्या अँटीबायोटिक मध्ये सुद्धा तो जगू शकेल अशी केपेबिलिटी येईल. म्हणून याद्वारे आपल्याला कळू शकतं की हा जो वेक्टर आपण त्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकलाय तर तो सक्सेसफुली त्यामध्ये इन्सर्ट झालाय, कारण की त्यामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टन्सची ऍक्टिव्हिटी आलेली आहे आणि जी की एका वेक्टर मुळे आली आहे आणि त्याच वेक्टर मध्ये आपला जीन सुद्धा प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे युनिक क्लिवेज साइट किंवा मल्टिपल क्लोनिंग साइट असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, तुम्ही हा छोटासा भाग बघू शकता ज्याला युनिक क्लिवेज साइट किंवा मल्टिपल क्लोनिंग साइट्स असं म्हटलं जातं. या साइट वरती वेगवेगळे रेकग्निशन साइट आहेत. हे जे HIN3 SPH1 PST1 SAL1 XBA1 दिसतात तुम्हाला, BAM-H1, हे सगळे रेकग्निशन साइट आहेत वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस साठी. म्हणजे हे वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आपण यूज करून यामध्ये कट करू शकतो आणि कट केल्यानंतर आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे जो एका ऑर्गॅनिझम मधनं आपण आयसोलेट केलाय, तो इकडे इन्सर्ट करू शकतो आणि हा इन्सर्ट केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला लायगेट करू शकतो. सो असे युनिक क्लिवेज साइट असले पाहिजे एखाद्या वेक्टर मध्ये, किंवा अशा जागा असल्या पाहिजे ज्यामध्ये आपण आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, जो दुसऱ्या ऑर्गॅनिझम मधनं आपण आयसोलेट केलाय, तो इझिली आपण इकडे इन्सर्ट करू शकतो. नेक्स्ट आहे असे काही सिक्वेन्सेस असले पाहिजे एका वेक्टर मध्ये, फॉर एक्झाम्पल प्रोमोटर, ऑपरेटर, रायबोझोमल बाइंडिंग साइट, जेणेकरून तो जो जीन ऑफ इंटरेस्ट आपण त्या वेक्टर मध्ये टाकलेला आहे तो आपण रेग्युलेट करू शकतो किंवा मॅनेज करू शकतो किंवा ऑर्गनाइज करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्रोमोटर, प्रोमोटर काय असतो की डीएनए बाइंडिंग, आरएनए पॉलिमरेज जो असतो तो प्रोमोटरला बाइंड होतो आणि बाइंड झाल्यानंतर त्याचा पुढे एक्सप्रेशन होतं. म्हणजे जीन फक्त आपण टाकला म्हणजे काम आपलं झालेलं नाहीये, तो एक्सप्रेस सुद्धा झाला पाहिजे. एक्सप्रेस म्हणजे त्याचा प्रोटीन मध्ये रूपांतर सुद्धा झालं पाहिजे आणि हे रूपांतर घडवून आणण्यासाठी काही सिक्वेन्सेस असतात. फॉर एक्झाम्पल प्रोमोटर, ऑपरेटर, रायबोझोमल बाइंडिंग साइट, जे हे सगळे प्रोसिजर घडवून आणतात. मित्रांनो, आता आपण एक एक करून सगळे वेक्टर्स बघून घेऊया. वेक्टर्स जे की रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये यूज केले जातात. आता सर्वात पहिल्यांदा आपण प्लाझमिड बघूया. प्लाझमिड जो आहे मित्रांनो, हा एक बॅक्टेरियल वेक्टर आहे आणि हा सगळ्यात जास्त ई कोलाय मध्ये यूज केला जातो. ई कोलाय हा एक बॅक्टेरिया आहे आणि ह्याच्यामध्ये यूज करण्यासाठी प्लाझमिड, फॉर एक्झाम्पल PBR322, PBR320, PUC19 असे वेगवेगळे वेक्टर्स जे असतात त्याला प्लाझमिड म्हटलं जातं, ते यूज केले जातात. प्लाझमिड मध्ये बरेचसे इन्व्हेस्टिगेटर्सनी इंजिनिअरिंग केलेली आहे. त्यामध्ये असे काही प्लाझमिड्स डेव्हलप केले गेले आहेत जे की ऑप्टिमाइज्ड वेक्टर्स आहेत फॉर डीएनए क्लोनिंग. आता मित्रांनो, प्लाझमिड जो असतो हा फक्त बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो आणि हे जे फार लिमिटेशन्स आहेत. म्हणजे प्लाझमिड फक्त आपण बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया, एका बॅक्टेरिया मधनं आपण जीन काढला किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझम मधनं जीन काढला आणि तो फक्त आपण बॅक्टेरिया मध्ये इन्सर्ट करू शकतो. प्लाझमिड जो आहे आपण मोठमोठ्या ह्याच्यामध्ये मॅमल्स मध्ये किंवा प्लांट्स मध्ये एक्सप्रेस नाही करू शकत, त्यावेळी वेगळे काही वेक्टर्स असतात.
प्लांट्स साठी काही असे प्लाझ्मिड वेक्टर्स असतात जे आपण आता बघून घेऊया. आता मित्रांनो, एक बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिनिफेशियन्स आहे. हा जो बॅक्टेरिया आहे हा प्लांट्स मध्ये एक डिझीज कॉज करतो ज्याला क्राउन गाल डिझीज असं म्हणलं जातं. तर यामध्ये प्लांट्सच्या रूट्सला असे क्राउन गाल्स येतात, म्हणजे असा ट्यूमर येतो ज्यामध्ये हा जो बॅक्टेरिया आहे तो सर्वाइव्ह होत असतो. आता यामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम नॅचरल जेनेटिक इंजिनियर आहे, ज्यामध्ये हा स्वतःचा डीएनए प्लांट मध्ये ट्रान्सफर करतो. आणि ही जी मेकॅनिझम आहे ही आपण बाहेर यूज करतो नॅचरली. यामध्ये काय करतो आपण, हा जो ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिनिफेशियस आहे यामध्ये आपण आपला जो डीएनए म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट दुसऱ्या ऑर्गॅनिझम मधनं आपण जो घेतलेला आहे तो ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिनिफेशियसच्या टीआय प्लाझमिड मध्ये इन्सर्ट करतो. आणि हा जो टीआय प्लाझमिड आहे यामध्ये एक पोर्शन असतो, एक रिजन असतो ज्याला टीडीएनए म्हटलं जातं. आणि हा एक ट्रान्सपोझोम आहे किंवा जम्पिंग जीन आहे. म्हणजे हा जो टीडीएनए हा ट्रान्सफर होतो प्लांट्स मध्ये. सो या टीडीएनए मध्ये आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केल्यानंतर आपण हा जो मेकॅनिझम आहे ॲग्रोबॅक्टेरियम मिडिएटेड जीन ट्रान्सफर आपण दुसऱ्या प्लांट्स मध्ये ट्रान्सफर करू शकतो. तुम्ही बघू शकता हा एक टीआय प्लाझमिड आहे आणि यामध्ये जो टीडीएनए रिजन आहे यामध्ये हा मोस्टली कट करू शकतो आपण, आणि कट करून आपला जीन ऑफ इंटरेस्ट यामध्ये इन्सर्ट करू शकतो. आणि हा टीआय प्लाझमिड आपण इन्फेक्ट करू शकतो वेगवेगळ्या प्लांट स्पीसीजला. शेवटचा जो कंपोनंट आहे किंवा बायोलॉजिकल टूल आहे तो म्हणजे कॉम्पिटंट होस्ट. आता कॉम्पिटंट होस्ट जो असतो तो एक क्लोनिंग ऑर्गॅनिझम असतो. म्हणजे जेव्हा आपण एका ऑर्गॅनिझम मधनं जीन आयसोलेट करतो, तो वेक्टर मध्ये इन्सर्ट करतो, तर हा वेक्टर आपल्याला डुप्लिकेट करायचा असतो किंवा अँप्लिफाय करायचा असतो. आणि हा जो वेक्टर आहे आपण डायरेक्टली क्लोनिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंवा कॉम्पिटंट होस्ट मध्ये ट्रान्सफर करू शकतो. आणि ट्रान्सफर केल्यानंतर हा जो आपला वेक्टर आहे हा अँप्लिफाय होणार किंवा डुप्लिकेट होणार. कॉम्पिटंट होस्ट बेसिकली लॅब मध्ये बॅसिलस हिमोफिलियस, हेलिकोबॅक्टर पायरोली आणि सर्वात जास्त म्हणजे ई कोलाई यूज केला जातो फॉर रिकॉम्बिनंट डीएनए ट्रान्सफर. मित्रांनो, आता आपण मेथोडॉलॉजी बघूया आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये किंवा जीन क्लोनिंग मध्ये. जीन क्लोनिंग मध्ये बरेचसे स्टेप्स इन्व्हॉल्व असतात जे आपण बघून घेऊया. पहिला जो आहे आयसोलेशन ऑफ डीएनए किंवा जीन फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. आता मित्रांनो, आपल्याला जो जीन आयसोलेट करायचा आहे एका ऑर्गॅनिझम मधनं आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, तो पहिल्यांदा आयसोलेट करावा लागेल. म्हणजे त्यांच्या सेल्स मधनं, सपोज तो ऑर्गॅनिझम आता जेलीफिश आहे, तर आपला एक एक्झाम्पल घेऊया इकडे. आपल्याला या जेलीफिश मधनं एक जीन आयसोलेट करायचा आहे जो की ग्रीन फ्लोरोसंट प्रोटीन आहे. आता हा जो ग्रीन फ्लोरोसंट प्रोटीन आहे आपल्याला हा आयसोलेट करून बॅक्टेरिया मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला जेलीफिश आयसोलेट करावा लागेल. जेलीफिश मधनं जे सेल्स असतात ज्यामध्ये हा एक्सप्रेस असतो किंवा डीएनए प्रेझेंट असतो, हा डीएनए आपल्याला आयसोलेट करावा लागेल. आणि हा आयसोलेट करायला आपल्याला वेगवेगळे टेक्निक्स असतात. प्रत्येक सेल मधनं आयसोलेट करायला, प्रत्येक ऑर्गॅनिझम मधनं डीएनए आयसोलेट करायला वेगवेगळी मेथडॉलॉजी असते. फॉर एक्झाम्पल, सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे एक डिटर्जंट यूज करणे, म्हणजे सेल लायसिस करण्यासाठी एक डिटर्जंट यूज करणे, किंवा मेकॅनिकली तो जो सेल आहे तो रप्चर करणे. रप्चर केल्यानंतर आतमधले जे जेनेटिक मटेरियल आहे ते बाहेर येईल. आणि हा जो जेनेटिक मटेरियल आहे पर्टिक्युलरली तो जो डीएनए तो आपल्याला स्पूल करावा लागेल किंवा बाहेर करावा लागेल. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आयसोलेट केल्यानंतर, डीएनए आयसोलेट झाल्यानंतर आपल्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने तो डीएनए कट करावा लागेल. म्हणजे जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे जो जीन आपल्याला, जो डीएनए पार्ट आपल्याला पाहिजे आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, तो पार्ट फक्त आपल्याला सिलेक्टिव्हली घ्यायला लागेल. आणि हे घेण्यासाठी आपल्याला रिस्ट्रिक्शन एन्झाइम्सनी पहिल्यांदा तो क्लीव्ह करायला लागेल डीएनए छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये. आणि तो जो जीन आहे तो आपल्याला पर्टिक्युलरली सिलेक्ट करावा लागेल. आता हा जो छोटासा पार्ट आहे किंवा डिझायर्ड जीन आहे याला आपण फॉरेन डीएनए म्हणतो, कारण की हा एका ऑर्गॅनिझम मधनं आपण घेतलाय आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, म्हणून याला फॉरेन डीएनए किंवा पॅसेंजर डीएनए असं म्हणलं जातं. नेक्स्ट स्टेप आहे इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इंटू क्लोनिंग वेक्टर किंवा व्हेइकल डीएनए.
आता मित्रांनो, हा जो फॉरेन डीएनए जो एका ऑर्गॅनिझम मधनं आयसोलेट केलाय आणि आपल्याला दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर सर्वात पहिल्यांदा जो फर्स्ट स्टेप येतो तो म्हणजे आपल्याला तो जो फॉरेन डीएनए तो एका व्हेइकल डीएनए किंवा वेक्टर डीएनए मध्ये आपल्याला इन्सर्ट करावा लागतो. त्यासाठी वेगवेगळे वेक्टर्स यूज केले जातात आणि हे डिपेंड करतं की कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्या अनुसार वेगवेगळे व्हेइकल डीएनए किंवा वेक्टर डीएनए मार्केटमध्ये अवेलेबल असतात. हे प्लाझमिड ही असू शकतो बॅक्टेरियाचा किंवा बॅक्टेरियोफाज असू शकतो. फॉर एक्झाम्पल लॅम्बडाफाज, M13, प्लाझमिड फॉर एक्झाम्पल PBR322, PUC19, PET28 असे वेगवेगळे प्लाझमिड्स असू शकतात. आता हे जे प्लाझमिड आहेत हे त्याच रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी आपल्याला पहिल्यांदा ट्रीट करावं लागतात, जे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी आपण आपला डीएनए जो फॉरेन डीएनए तो कट केला होता. त्याच रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी आपल्याला वेक्टर डीएनए सुद्धा कट करावा लागतो. आणि एकदा का आपण तो फॉरेन डीएनए आणि वेक्टर डीएनए कट केलाय तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला लायगेट करावा लागतो, म्हणजे चिटकवावे लागतात कोहेसिव्ह एंड्सनी. फॉरेन डीएनए आणि जो वेक्टर डीएनए आपल्याला चिटकवावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे बघू शकता, आता हा डोनर सेल आहे, त्यामधनं आपल्याला डीएनए इकडे आयसोलेट केलाय आणि हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम ट्रीट करून आपल्याला छोटे छोटे फ्रॅगमेंट्स मिळाले. यांपैकी जो टार्गेट डीएनए तो आपण सिलेक्ट केलाय. दुसऱ्या इकडे आपण वेक्टर डीएनए घेतलाय, प्लाझमिड असू शकतो किंवा बॅक्टेरियोफाज, त्याला सुद्धा सेम रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी आपण कट केलाय. कट केल्यानंतर हा असा ओपन फॉर्म होतो, म्हणजे गोल होता पहिला, सर्क्युलर होता, तो ओपन झालाय. त्या पार्ट मध्ये आपण हा जो टार्गेट डीएनए तो इन्सर्ट केलाय, लायगेट केलाय. आणि यासाठी डीएनए लायगेज यूज केला जातो, जो की फॉस्फोडायस्टर बॉन्ड जो ब्रेक झालेला आहे तो पुन्हा क्रिएट करतो. आणि हा जो नवीन कॉम्बिनेशन फॉर्म झालेला आहे त्याला रिकॉम्बिनंट डीएनए किंवा कायमेरिक डीएनए असं म्हणलं जातं, कारण की हा कॉम्बिनेशन मध्ये बनलेला असतो वेक्टर डीएनए आणि फॉरेन डीएनए. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याला rDNA टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं. नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ rDNA इंटू सुटेबल कॉम्पिटंट होस्ट ऑफ क्लोनिंग ऑर्गॅनिझम. आता मित्रांनो, हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आपण प्रिपेअर केलाय ज्यामध्ये वेक्टर आहे आणि एक फॉरेन डीएनए अटॅच्ड आहे, हा जो वेक्टर आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा एका कॉम्पिटंट होस्ट मध्ये किंवा होस्ट बॅक्टेरिया मध्ये आपल्याला इन्सर्ट करावा लागेल एक्सप्रेस करण्यासाठी. आणि या प्रोसेसला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलं जातं, ज्यामध्ये rDNA जो आहे तो आपण ट्रान्सफर करतो एका सुटेबल होस्ट साठी. आणि हा जो rDNA कधी कधी क्रोमोझोमल डीएनए मध्ये एन्कॉर्पोरेट होतो किंवा नाही सुद्धा होत. आता मित्रांनो, हा जो ट्रान्सफर ऑफ डीएनए जो की बॅक्टेरियल डीएनए मध्ये आपण ट्रान्सफर करतोय, यासाठी वेगवेगळी मेथोडॉलॉजीज आहे. म्हणजे हा ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळे मेथोडॉलॉजीज आहे. त्यांपैकी एक आहे कॅल्शियम क्लोराइड मेडिएटेड मेथड. यामध्ये कॅल्शियम आयन्स जे असतात ते अटॅच केले जातात डीएनए ला, सेल्सला, आणि त्यांचा जो चार्ज असतो तो नलिफाय केला जातो. आणि बिकॉज ऑफ दिस आपला जो डीएनए जो की नेगेटिव्हली चार्ज आहे तो इझिली त्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केला जातो आणि याला कॅल्शियम क्लोराइड मेडिएटेड ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये जेव्हा आपल्याला एका प्लांट्स मध्ये टाकायचा असेल हा डीएनए, त्यावेळी ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं जातं, ज्यामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम मध्ये फर्स्ट आपण आपला डीएनए टाकतो आणि ॲग्रोबॅक्टेरियम तो डीएनए प्लांट मध्ये इन्सर्ट करतो नॅचरली, आणि याला ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड ट्रान्सफर असं म्हणलं जातं. दोन्ही वेनी ट्रान्सफॉर्म झालेले जे सेल्स असतात ज्यामध्ये आपला जो rDNA प्रेझेंट असतो त्याला ट्रान्सफॉर्म्ड सेल असं म्हणलं जातं. कधी कधी फॉरेन डीएनए जो असतो आपल्याला वेक्टरला न लायगेट करता, त्याला वेक्टर मध्ये इन्सर्ट न करता आपण डायरेक्टली सुद्धा एखाद्या सेल मध्ये, एखाद्या प्रोटोप्लास्ट मध्ये आपण टाकू शकतो. आणि या प्रोसेसला वेगवेगळे मेथोडॉलॉजीज असतात, वेगवेगळे टेक्निक्स असतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोफोरेशन. इलेक्ट्रोफोरेशनने आपण इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून जो डीएनए आपण एका सेल मध्ये इन्सर्ट करू शकतो. इलेक्ट्रोपोरेशन मध्ये जेव्हा आपण शॉर्ट इम्पल्स देतो हाय व्होल्टेजचा, तेव्हा सेल्स मध्ये छोटे छोटे गॅप्स फॉर्म होतात, होल्स फॉर्म होतात, आणि त्या होल्स मधनं हा जो डीएनए तो इन्सर्ट केला जातो. दुसरा आहे मायक्रो इंजेक्शन. मायक्रो इंजेक्शन म्हणजे एक छोटीशी नीडल असते ज्यामध्ये आपण डीएनए घेऊ शकतो आणि डायरेक्टली सेल मध्ये इंजेक्ट करू शकतो.
नेक्स्ट आहे लिपोफॅक्शन. लिपोफॅक्शन मध्ये लिपिड लाईक मॉलिक्युल्स असतात ज्यामध्ये आपला डीएनए प्रेझेंट असतो आणि ते डायरेक्टली सेल्सला फ्यूज होऊन जातात. दुसरा आहे शॉर्टगन. शॉर्टगन मध्ये डीएनए जो असतो तो एका पार्टिकलला कोट केला जातो आणि तो विथ फोर्स सेल्स मध्ये इन्सर्ट केला जातो. नेक्स्ट आहे अल्ट्रासोनिफिकेशन. अल्ट्रासोनिक वेव्हच्या सहाय्याने आपण हा जो डीएनए आपण तो एखाद्या सेलमध्ये इन्सर्ट करू शकतो. दुसरा आहे बायोलिस्टिक मेथड जो की शॉर्टगन सारखाच आहे. प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये सर्वात इझी जी मेथड आहे ट्रान्सफॉर्मेशन ती आहे ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड ट्रान्सफर, ज्यामध्ये टीआय प्लाझमिड मध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपला डीएनए टाकावा लागतो जो की फॉरेन डीएनए, आणि तो टाकल्यानंतर हा जो ॲग्रोबॅक्टेरियम आहे तो इन्फेक्ट करायला लागतो एखाद्या सुटेबल प्लांटला, आणि त्या प्लांटला इन्फेक्ट केल्यानंतर हा ऑटोमॅटिकली नॅचरली ॲग्रोबॅक्टेरियम त्यामध्ये हा डीएनए इन्सर्ट करतो आणि ह्याला ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड ट्रान्सफर किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं जातं. नेक्स्ट आहे सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल्स. आता मित्रांनो ही जी ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे म्हणजे ज्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए इन्सर्ट करतो एका बॅक्टेरियाला. आता यामध्ये एक बॅक्टेरिया आणि एक आर डीएनए आपण यूज नाही करत, मल्टिपल आर डीएनए आणि मल्टिपल सेल्स यूज केले जातात आणि यामध्ये मिक्स पॉप्युलेशन उत्पन्न होते. याचा अर्थ असा होतो की काही पॉप्युलेशन मध्ये हा डीएनए इन्सर्ट झालेला असतो ज्याला आपण ट्रान्सफॉर्म्ड सेल्स किंवा रिकॉम्बिनंट सेल्स असं म्हणतो, आणि काही पॉप्युलेशन असते छोटीशी पॉप्युलेशन ज्याला आपण नॉन ट्रान्सफॉर्म सेल्स बोलतो किंवा नॉन रिकॉम्बिनंट सेल्स म्हणतो. आणि या सेल्सला आपला काय उपयोग नसतो. नॉन ट्रान्सफॉर्म सेलला आपल्याला ट्रान्सफॉर्म सेल्स पाहिजे असतात ज्यामध्ये आपला आर डीएनए इन्सर्ट केलेला आहे. आता ते सिलेक्ट करण्यासाठी आणखीन एक प्रोसिजर असते. ते सिलेक्ट करण्यासाठी एक सुटेबल मार्कर जीन जो की प्लाझमिड वेक्टर मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे तो आपण यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल PBR322 म्हणून एक प्लाझमिड वेक्टर आहे ज्यामध्ये दोन मार्कर जीन आहेत. एक आहे अँपिसिलिन रेझिस्टंट जीन आणि एक आहे टेट्रासायक्लिन रेझिस्टंट जीन. आता अँपिसिलिन रेझिस्टंट जीन जो आहे त्याच्या मध्यभागी म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट करून त्याच्या मध्यभागी आपला फॉरेन जीन जो आहे तो इन्सर्ट केल्यानंतर अँपिसिलिनचा रेझिस्टन्स उत्पन्न होणार नाही. म्हणजे अँपिसिलिन साठी जो रेझिस्टन्स डेव्हलप करणार होता तो रेझिस्टन्स डेव्हलप नाही करणार. आणि दुसरा आहे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स. आता पहिल्यांदा टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स वरती हे सगळे बॅक्टेरिया हे जे मिक्स पॉप्युलेशन आहे ते ग्रो केले जातात. ते ग्रो केल्यानंतर ते अँपिसिलिनच्या यामध्ये जे नॉन ट्रान्सफॉर्म्ड असतात ते ग्रो होत नाही. सो नॉन ट्रान्सफॉर्म जे आहेत ते वगळले जातात. आता टेट्रासायक्लिन वरती जे ग्रो होणार ते फक्त ट्रान्सफॉर्म्ड असतात. आता हे ट्रान्सफर केले जातात अँपिसिलिनच्या प्लेटवरती ज्यामध्ये अँपिसिलिन अँटीबायोटिक प्रेझेंट आहे. आता ज्या अँपिसिलिन च्या प्लेटवरती ट्रान्सफर केल्यानंतर ज्या सेल्समध्ये आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट किंवा फॉरेन डीएनए प्रेझेंट असणार ते ग्रो होणार नाही, कारण की अँपिसिलिनचा जीन जो आहे तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी गेलेली आहे. म्हणून हे जे सेल्स जे ग्रो होत नाहीये अँपिसिलिनच्या प्लेटवरती ते आपल्याला सिलेक्ट करावे लागतील, आणि बाकीचे जे सेल्स ग्रो होतात कारण की त्यामध्ये अँपिसिलिनची रेझिस्टंट जीन आहे आणि ज्यामध्ये आपला फॉरेन डीएनए इन्सर्ट नाही झालाय तो आपल्याला वगळायचा आहे, तो आपल्याला नाही पाहिजे. आणि जे बॅक्टेरिया अँपिसिलिनच्या प्लेटवरती ग्रो होतात ते आपण सिलेक्ट करू शकतो, आणि ह्याला नॉकआउट अँपिसिलिन रेझिस्टंट जीन टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं, ज्यामध्ये रिकॉम्बिनंट सेल जे असतात जे अँपिसिलिनला रेझिस्ट असतात सेन्सिटिव्ह असतात ते सिलेक्ट केले जातात. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल्स. आता यामध्ये आपण जे सिलेक्ट केलेले आहेत जे अँपिसिलिन रेझिस्टंट सेल्स आहेत ज्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल आपला जो जेलीफिश मधनं GFP प्रोटीन आपण टाकलेला आहे तो एक्सप्रेस करतोय आता, म्हणजे त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावे लागेल. सो हा जो ट्रान्सफॉर्म सेल आहे जो आपण सिलेक्ट केलेला आहे आपल्याला फ्रेश मीडियम मध्ये फ्रेश कल्चर मध्ये पुन्हा एकदा इन्सर्ट करावा लागतो म्हणजे ग्रो करावा लागतो, आणि यामध्ये सेल्स डिवाइड होत राहतात. सेल्स डिवाइड झाल्यानंतर त्यामध्ये जो आपला डीएनए इन्सर्ट झालेला आहे तो सुद्धा अलॉंग विथ द सेल अलॉंग विथ त्या डीएनए रेप्लिकेट होत राहतो आणि डिवाइड होत राहतो. आणि शेवट आहे एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. आता मित्रांनो आपण जो जीन इन्सर्ट केलेला आहे इकडे तो आपण कंट्रोल मेकॅनिझमच्या अंडर ठेवलेला आहे, म्हणजे त्यामध्ये प्रोमोटर ऑपरेटर वगैरे ठेवलेला आहे. सो असे काही मॉलिक्युल्स आपण केमिकल्स असतात जे आपण त्या सेल्सला इंड्यूस करू शकतो, म्हणजे त्याला सांगू शकतो की तो जो जीन तुम्ही इन्सर्ट केलेला आहे तो एक्सप्रेस करू शकतो.
सो तो एक्सप्रेस झाल्यानंतर त्या डीएनएचं रूपांतर आरएनए मध्ये होईल पहिल्यांदा, आरएनएचं रूपांतर प्रोटीन मध्ये होईल आणि प्रोटीन मध्ये रूपांतर झाल्यानंतर ते सेल्स एक्सप्रेस करायला लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे बघू शकता, हा जो बॅक्टेरिया आहे त्याला आपण सिग्नल दिलाय की तू तो प्रोटीन एक्सप्रेस कर, आणि एक्सप्रेस केल्यामुळे त्याचा हा जेलीफिशचा जो जीएफपी प्रोटीन आहे त्यामध्ये एक्सप्रेस झालाय, आणि एक्सप्रेस झाल्यामुळे त्यामध्ये क्षमता आली आहे की जेलीफिश सारखाच तो सुद्धा ग्लो व्हायला सुरुवात झाली आहे. आणि या स्टेप नंतर आपण हा जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे आपण लार्ज स्केल क्वांटिटी मध्ये प्युरिफाय करू शकतो. फायनली जो त्याला डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणलं जातं, ज्यामध्ये सेल्स आपले रप्चर केले जातात आणि तो जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे तो आयसोलेट केला जातो युझिंग सुटेबल बायोरिएक्टर.